हाय एव्हरीवन, आज मी तुम्हाला एक असं रहस्य सांगणार आहे जे तुमच्या केसांच्या सगळ्या समस्या संपवून टाकेल. केस गळती, केस वाढत नसणे यावर फक्त एकच उपाय. तुम्हाला विश्वास नाही बसणार, पण फक्त 1 महिन्यातच तुमच्या केसांमध्ये जादू होईल. थांबा, व्हिडिओ स्किप करू नका, कारण पुढच्या 4 ते 5 मिनिट मध्ये मी तुम्हाला एक असा घटक दाखवणार आहे जो तुमच्या केसांचा कायापालट करेल. आजकाल केस गळतीची समस्या इतकी वाढली आहे. पोल्युशन, स्ट्रेस, केमिकल प्रोडक्ट वापरल्यामुळे केस खराब होतात. पण मी आज तुम्हाला या सगळ्यावर आजीच्या बटव्यातील एक सोपा आणि 100% प्रभावी उपाय सांगणार आहे. तुम्हाला माहिती आहे का की तुमच्या स्वयंपाक घरातच तुमच्या सुंदर केसांचं रहस्य लपलं आहे. हा उपाय मी स्वतः वापरला आहे आणि त्याचे इतके जबरदस्त परिणाम मिळालेत की काय सांगू. मी विचार केला की हा उपाय तुमच्या सोबत पण शेअर केलाच पाहिजे. या उपायासाठी आपल्याला फक्त 2 गोष्टी लागतात ज्या तुमच्या घरी सहज उपलब्ध असतील. हा आहे आपला पहिला आणि मुख्य घटक, खोबरेल तेल. नारळाचं तेल केसांसाठी किती फायदेशीर आहे हे आपल्याला माहितीच आहे, पण त्याचा योग्य वापर कसा करायचा हे महत्वाचं. पण थांबा, फक्त खोबरेल तेल नाही, या तेलाला अजून शक्तिशाली बनवण्यासाठी आपल्याला दुसरा घटक लागणार आहे आणि हा आहे आपला दुसरा आणि महत्वाचा घटक, जास्वंद पावडर. जास्वंद म्हणजे हिबिस्कस फ्लॉवर. जास्वंदाच्या फुलांमध्ये आणि पानांमध्ये केसांसाठी लागणारी पोषक तत्वे भरभरून असतात. हे केसांची वाढ होण्यास मदत करते, केस गळती थांबवते आणि केसांना चमक देते. आता आपण पाहूया या आजीच्या जादूचं तेल कसं बनवायचं. मी इथे थोडंसं खोबरेल तेल घेते आणि अर्धा चमचा जास्वंद पावडर. तुम्ही तेल तुमच्या गरजेनुसार कमी जास्त घेऊ शकता आणि याला मी 10 मिनिट डबल बॉइलिंग मेथडने बॉईल केलं. हे तेल फक्त केस गळती नाही थांबवत, तर नवीन केस उगवण्यास पण मदत करते. केसांना मजबूत बनवते, त्यांना चमकदार बनवते. या तेलाचा 100% फायदा मिळवण्यासाठी ते तेल योग्य पद्धतीने लावणं पण खूप महत्वाचं आहे. फक्त तेल लावणं म्हणजे हेअर ऑइलिंग नाही, तर ते एक शास्त्र आहे. मी तुम्हाला असं रुटीन दाखवणार आहे ज्यामुळे तुमच्या केसांना पूर्णपणे पोषण मिळेल. चला तर मग बघूया आपल्या हेअर ऑइलिंग रुटीनची पहिली स्टेप काय आहे. ही स्टेप तुमच्या केसांमधील गुंता काढण्यास मदत करते. सर्वात आधी आपल्याला केसांना तेल लावण्यापूर्वी हलक्या हाताने विंचारून घ्यायचं. यामुळे केसातील गुंता निघून जाईल आणि तेल लावणं सोपं होईल. नेहमी मोठ्या दातांचा लाकडी कंगव्याचा वापर करायचा. केस विंचरताना खालील बाजूने सुरुवात करायची. आता हे जादूचं तेल घ्यायचं आणि केसांच्या मुळाशी लावायचं. थोडं थोडं तेल घेऊन स्काल्पवर लावायचं. तेल जास्त लावू नका, फक्त स्काल्पला पुरेसं होईल इतकं लावा. तेल लावल्यानंतर 5 ते 7 मिनिट हलक्या हाताने आपल्या स्काल्पला मसाज करा. बोटांच्या टोकांनी सर्क्युलर मोशन मध्ये मसाज करा. हा मसाज ब्लड सर्क्युलेशन वाढवतो आणि केसवाढीस मदत करतो. आता इन्व्हर्जन मेथड. ही एक खूप प्रभावी मेथड आहे. यासाठी तुम्हाला तुमची मान खाली झुकून उभे राहायचं आणि या स्थितीत 2 ते 3 मिनिट स्काल्पला मसाज करायचा. यामुळे स्काल्पमध्ये ब्लड सर्क्युलेशन इन्क्रीज होते. आता केसांच्या लांबीला तेल लावायचं. उरलेलं तेल घेऊन केसांच्या लांबीला लावायचं. केसांना फाटे फुटलेत त्या ठिकाणी लावायचं. केसांना तेल लावल्याने ते चमकदार होतात. आता एक टॉवेल गरम करून पाण्यात बुडवून घ्यायचा आणि तो टॉवेल आपल्या डोक्यांवर गुंडाळायचा. 15 ते 20 मिनिट ठेवायचा. गरम टॉवेलने केसांच्या मुळांपर्यंत तेल पोहोचतं. केसांना कमीत कमी 2 तास तेल लावून ठेवा. त्यानंतर सौम्य शॅम्पूने केस धुवा. गरम पाण्याचा वापर करायचा नाही. कोमट किंवा थंड पाण्याने केस धुवा. केस धुतल्यानंतर कंडिशनर लावायला विसरू नका. हा उपाय आठवड्यातून 2 ते 3 वेळा करा. तुम्हाला फक्त 1 महिन्यातच फरक जाणवायला लागेल. 1 महिन्यानंतर तुमचे केस कसे दिसतील? चला मी तुम्हाला माझे फोटो दाखवते. हे बघा, हे आहेत माझे आधीचे केस आणि हे आहेत आत्ताचे. फक्त 1 महिन्यात फरक तुमच्या समोरच आहे. आता तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही मला कॉमेंट मध्ये सांगू शकता या विचारू शकता. काही सामान्य डाऊट आहेत ते मी इथे क्लिअर करते. हे तेल केसांना रंग तर नाही देणार ना? हे तेल केसांना पांढरे करेल का? तर नाही. जास्वंद पावडर केसांना नैसर्गिकरित्या पोषण देते आणि पांढरे करत नाही. उलट ते केसांना अधिक मजबूत बनवते. हे तेल मुलांसाठी सुरक्षित आहे का? हे तेल किती काळ आपण साठवून ठेवू शकतो? हे तेल एका हवाबंद बाटलीत 3 ते 4 आठवडे आपण साठवून ठेवू शकतो. हे तेल केसांना चिकट बनवते का? नाही. हे तेल केसांना चिकट बनवत नाही. हे तेल फक्त महिलांसाठीच आहे का? नाही. हे तेल पुरुष आणि महिला दोघांसाठीही प्रभावी आहे, कारण केस गळतीची समस्या कोणालाही असू शकते. तर ही होती आजीच्या बटव्यातील केसांसाठीची खास रेसिपी. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुमचे अनुभव माझ्यासोबत शेअर करा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्र-मैत्रिणींसोबत शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या केसांची काळजी घ्या आणि निरोगी राहा. बाय बाय.